राम राम भावांनो. श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आणि मला उपवास. मग फळं खात खात मी आलो अंकलेश्वरला गाडी भरायला. अंकलेश्वरला गाडी भरायला आल्यावर मला आहे ना थोडंसं पुढं यावं लागलं, कारण आहे ना गाडी खेड्यात भरायची होती. आलो मी इथं परवल भरायला. इथं गाडी लावून दिली. त्यांनी लगेच त्यांचं गाडी भरायचं काम सुरू केलं. गाडी भरायचं काम सुरू झाल्यावर मी म्हटलं चला तोपर्यंत वायफरमध्ये ना पाणी टाकून घेऊ. परत काय गाडी भरल्यावर टेन्शन नको. गाडी भरायचं काम चालूच होतं. थोड्या वेळाने भरून झाली. मग मी गाडीला आहे ना रस्सी मारून घेतली. म्हटलं चला आता निघावं लागेल, कारण ही परवल आहे ना पुण्याचं आहे आणि ते पण ना टायमिंग माल राहतो. लगेच मी तिथून गाडी काढली आणि आलो डायरेक्ट इकडे दिल्ली हायवेला. दिल्ली हायवेला लागल्यावर नवसरीच्या टोल नाक्यावरून मी आलो पारस हॉटेलला. म्हटलं चला आता इथं फ्रेश होऊ पटकन, कारण आपल्याला परत लांब जायचंय. फ्रेश झाल्यावर मला लागला होता उपवास. म्हटलं चला पहिले जेवण करून घेऊ. जेवण केल्यावर चिखली मार्गी मी आलो धरमपूरला. पण धरमपूरला येता येता मला फार अंधार पडून गेला आणि त्याच्यात एक खड्डे. अंधारात आहे ना दिसत सुद्धा नाही. खड्डे वगैरे पास करून मी आलो चाचडगावच्या टोल नाक्यावर. चाचडगावच्या टोल नाक्यावर आल्यावर भावाला फोन करून दिला. म्हटलं तू रिलायन्सला येऊन थांब, कारण तिथून तो पुण्याला जाणार आहे. आलो इथं रिलायन्स पेट्रोल पंपवर. गाडीची टाकी पॅक करून दिली आणि तो निघाला पुण्याला. असा होता आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा.